मी त्या कुठल्याही भाषणावर काही टीका टिप्पणी करत नाही, पण ते 7 मिनिटं 32 सेकंडच्या भाषणामध्ये दुर्दैवी बाब अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कागलसाठी काय करणार त्याच्यामध्ये एक वाक्य पण नव्हतं. मला सांगा ना, त्याच्यामध्ये स्वाभिमानी जनता धडा शिकवेल, जागा दाखवेल, कार्यकर्त्यांना पटणार नाही, ठीक आहे, हे सगळं राजकारणाचे वक्तव्य तुम्ही करा. ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला संविधानामध्ये अधिकार दिलाय बोलायचा, पण बाबासाहेबांनी पण म्हटलं की लोकांच्या हातामध्ये दगड देऊ नका, पेन द्या. त्याचं पण जरा 2 मिनिटं बोला. तुम्ही पण कागद करा. आम्ही कधीच म्हटलं नाही की आम्ही एकत्र आल्यामुळे दादांना बाजूला ठेवू. स्वतः मुळशी साहेब म्हटले त्यांना यायचं असेल तर आम्ही त्यांनाही घेऊ, आणि त्याच्यामुळे ही युती त्यांच्या विरोधात नव्हती. कागदसाठी आपण ही युती केली. आता सगळ्यात महत्वाचं जे त्यांनी काल भाषणात घेतलं नाही त्यांचा जाहीरनामा पण आला काय मला नाही, बरोबर. तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष आणि पॅनल जाहीरनामाच देत नाही म्हणजे कागदबद्दल काय विचार चालू आहे त्याचा सगळ्यात मोठा पुरावा. आता ही वेळ आलेली आहे की आजच्या भाषणामधून आपल्या नगराध्यक्षांचं भाषण आपण उमेदवारांचं ऐकलं. काय गोष्टी आपल्याला पुढे करायचे, काही गोष्टी जाहीरनाम्यामध्ये मी बोलतो, साहेब पण नंतर बोलतील. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी, आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.